गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांना फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. नाव न घेता उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला ते पाहिलं. शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर. शिंदे आणि फडणवीसांचा नाद कुणी करू नये असाही पलटवार. विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंनी घेतली नार्वेकर शिंदेंची भेट. विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी. तर उपमुख्यमंत्र्यांना कमी लेखण्याचं काम काही लोक करतायत. उदय सामंतांचा निशाणा. 2 आमदार असताना काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत. नाना पटोलेंची टीका. भास्कर जाधवांना उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते करणार नाहीत. त्यांच्या समाधानासाठी ठाकरेंनी पत्र देऊन ठेवल्याचा टोला उदय सामंतांनी लगावलाय. मीरा भाईंदरमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरल्यावर सुद्धा शिंदे सेनेतून इनकमिंग. शिंदेंच्या सेनेसह ठाकरेंच्याही पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. उद्धव ठाकरेंचं परिवर्तन झालं. भगवे गेले, हिरवे आले. भाजप सेनेते किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंचे 10 आमदार मुस्लिम मतांवर निवडून आले. ठाकरे बंधूंचा करिश्मा नाही, सोमय्या यांचा दावा. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. याचिकाकर्ता श्रीराम पिंगळे यांची माहिती. किती झाडं तोडायची आहेत याबाबत तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. हैदराबादच्या राजमुंद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल. आजपासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार. दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रासाठी 1270 झाडांवर कुऱ्हाड. साधू संत झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये. एक दिवस लोक चीड व्यक्त करत चले जाव म्हणतील. अण्णा हजारे आक्रमक. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात. यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका माहिती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय. चव्हाणांची माहिती. महापौर महायुतीचाच होणार. आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल. महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपचा मलिकांना विरोध कायम. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यानं निवडणुकांमध्ये युती नाही. सूत्रांची माहिती. भ्रष्टाचारासाठी मुंबई मनपा निवडणुकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. 2029 मध्ये एकनाथ शिंदेंनाही भाजप घरचा रस्ता दाखवेल. सपकाळांचा दावा. मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा. मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी सरकारची खरडपट्टी काढली. सभागृहात बोलताना मंत्री उपस्थित नसतात. एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना बसायला सांगितलं आहे. ते डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार नाही. आदित्य ठाकरेंचा निशाणा. तर आम्ही तिथे वाघ आहोत ना, बिबटे कशाला पाहिजेत असाही टोला. आमदार रवी राणांच्या घरी 4-5 बिबटे ठेवले पाहिजेत. आधी बिबटे पाळा, मग इतरांना अनुभव सांगा. रवी राणांनी केलेल्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांचा खुचक टोला. तुकाराम मुंडेंच्या विरोधातील कारवाईबाबत विधानसभेमध्ये लक्षवेधी. तुकाराम मुंडेंना तत्काळ निलंबित करावं. कृष्णा खोपडेंची मागणी. तर तुकाराम मुंडे प्रकरणामध्ये अधिक चौकशी केली जाईल. उदय सामंतांचं आश्वासन. आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी बाळकडू दिल्या. आदित्य ठाकरेंनी तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी. आदित्य ठाकरेंनी केलेली टीका. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं शुक्रवारी निधन. 90व्या वर्षी लातूरमध्ये राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. आज लातूरमध्ये अंत्यसंस्कार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांसह मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता. नागपुरात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी निवासस्थानी आमदारांसोबत बैठक. निवडणुकांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. दोन्ही पालिकेसंदर्भात चर्चा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विना लढणार. सूत्रांची माहिती. बियर बार चालतात पण साखर कारखाने काढले तर चालत नाहीत. विधान परिषदेत बाजार समितीच्या विधेयकावरून सदाभाऊ खोत आक्रमक. 25 किलोमीटरच्या आत दुसरा साखर कारखाना न सुरू करण्याची अट असल्यानं सदाभाऊ खोत आक्रमक.
एफडीएच्या कामावर सत्ताधारी पक्षाचे आमदार नाराज. भर सभागृहामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुत यांनी एफडीएवर ताशेरे ओढले. कफ सिरपमुळे 25 बालकांचा मृत्यू. पाचपुत यांनी प्रश्न मांडला तर कंपनीच्या मालकावर कारवाई सुरू. नरहरी झिरवाळ यांची माहिती. मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार. विधानसभेत मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आक्रमक. लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंगच्या गाळ्यामध्ये शाळा चालते. माहीम कुलाबामधील मराठी शाळा बंद करण्याचा घाट. सरदेसाईंचा आरोप. निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. राज्य निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. पुण्याच्या मावळमधील मंगळूर इथल्या अवैध उत्खनन प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून धडक कारवाईचे आदेश. 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठ्यांचं निलंबन. हैदराबाद गॅझेटियर-4 नुसार 3 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्रासाठी 594 अर्ज, त्यातील 98 अर्ज मंजूर. सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातील. सरकार आणि अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई. मुख्यमंत्र्यांनी विखेंनी काढलेला GR तातडीने लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं. जरांगेंचा आरोप. मराठवाड्यामधील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवली आहेत. खऱ्या ओबीसींचा वाटा कुणी हिरावून घेतला हे स्थानिक निवडणुकांनंतर कळेल. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मराठा ओबीसी नंतर आता हलबा समाज आक्रमक. आरक्षणासाठी नागपुरात 7 दिवसांपासून आमरण उपोषण. कोष्टी ही जात नाही, आम्हाला हलबा म्हणूनच जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा जल आंदोलन करू. आंदोलकांचा इशारा. 2025च्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक रस्त्यांचं नुकसान. 6,919 किलोमीटर रस्त्यांचं नुकसान. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांवर कसा संपू शकतो? सीबीएसई मधील अभ्यासक्रमावरून आमदार सत्यजित तांबेंकडून सभागृहात सवाल उपस्थित. तर शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात वाढवण्याबाबत सरकारकडून प्रयत्न सुरू. राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपली. पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार. कालच्या सुनावणीमध्ये सुद्धा आरोपींवर आरोप निश्चिती झाली नाही. कोर्टाकडून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. वाल्मिक कराड प्रकरणामुळे आमच्या घराण्याची आडनावाची बदनामी झाली. करुणा मुंडे यांची टीका. गोपीनाथ मुंडेंप्रमाणे मी महाराष्ट्रामध्ये फिरतीये. करुणा मुंडेंचं वक्तव्य.